तुमचा आवाज आमच्या माईक पेक्षा जास्त आहे. मग सुनील का सचिन? आमचे जय हनुमान ढवलेपाडा टीमचे सुनीलजी केवणे द लेजंड क्रिकेटर यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. सुनील या आपण मंचावरती. आणि चांदई टीम आपला 12th मॅन येऊ द्या. विनंती करेल संजयजी थेर आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्षमय स्वागत. पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती मात्र अगदी चढवलेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं. येतोय चौकार. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. एकीकडे जर पाहायला गेलं तर अगदी कर्जत तालुक्यात नवा रूपाला येणारी ही बलाढ्य टीम. जसं म्हटलं जातं ना की बऱ्याचशा संघांचं आम्ही सातत्यपूर्ण नावं घेतलेली आहेत, परंतु या सीझनमध्ये अगदी फॉर्मात असलेली टीम म्हणजे जयशंकर चांदई. नव्याने उदयास आलेला प्रत्येक खेळाडू सातत्यपूर्ण आज मैदानावरती पाहायला मिळतोय. यंग टॅलेंटचा भरणा चांदई टीम मध्ये सातत्यपूर्ण आहे आणि त्याच्या अनुभवाच्या जोरावर इथे सलामीची जोडी आपण पाहतोय. वैभव आणि त्याच्या समवेत राज गोरे. पहिल्याच बॉलवरती वैभवच्या बाट मधून आलेला हा चौकार. चांगला बॉल, परंतु इथे मात्र पंचांचा इशारा येतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी दिशा थोडी भरकटल्या. एकीकडे पाहतोय आपण नावंडे टीम मैदानात आहे, ज्यांच्यासाठी मात्र या ठिकाणी शुभेच्छा आल्यात योगेशजी हडप यांच्या माध्यमातून. शुभेच्छांचा मनस्वी स्वीकार. साहिलची गोलंदाजी. आणखी एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. जर पाहायला गेलं तर अगदी साहिल वरती पहिल्याच गोलंदाजीवरती थोडं प्रेशर क्रिएट झालं की काय, कारण मी आल्याला म्हटलं होतं की अगदी या सीझनमध्ये अतिशय फॉर्मात असलेला संघ म्हणजे जयशंकर चांदई. यंग टॅलेंट सातत्यपूर्ण या टीममध्ये पाहायला मिळालाय. एकीकडे आपण पाहतोय आता वैभव तीर, ज्याने खरोखर मी तर म्हणेल अनेक सामने गाजवलेत. दुसरीकडे नॉन स्ट्रायकर एंडवरती राज गोरे. सुनीलजी बागडे यांच्याकडून मात्र 3 विकेटसाठी 1500 रुपयांचा कॅश प्राईज. आणि विनंती करेल सुनीलजी बागडे यांना की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी संघर्षमय स्वागत. आणि सुनीलजी बागडे यांचा सन्मान केला खरं म्हणायला गेलं तर अगदी वैभव थेरने इथे चौकार हॅट्रिक टोकून. दुसरा बॉल वाईट आला होता गोलंदाजाचा, जिथे गोलंदाजाची चुकी कॅच केली जाते परंतु बॅटरच्या चुकीमध्ये कोणती गंती केली जात नाही. त्यामुळे ही चौकार हॅट्रिक वैभव तेरची अगदी योग्य जरूर पाहायला मिळेल. अगदी पटलावरती चौकार हॅट्रिक आले. काल खरं म्हणायला गेलं तर नैनीजी दिघे यांच्या माध्यमातून विकेट आणि षटकार हॅट्रिकसाठी पारितोषिक होते. आजची रजनी आपण पाहतोय ते सुद्धा जॉईंट होतील या ठिकाणी. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. सीमा दिली आहे, सीमा रेखे बाहेर. इथे येतोय वैभवच्या बॅटमधून खणखणीत दर्जेदार षटकार.
आपण सुद्धा नक्की जाणार, यात काही शंका नाही आहे. असं म्हटलं जातं की जोपर्यंत मनुष्याच्या पापपुण्याचा समतोल साधला जात नाही तोपर्यंत शिर्डीच्या साईबाबांचं आमंत्रण येत नाही. दरम्यान आपण पाहतोय सुनील केवणे उपस्थित झालेत, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि षटकार हॅट्रिकसाठी संजय थेर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राईज असेल जयशंकर चांदई टीमसाठी. पहिला षटकार तर मित्र म्हणेल वैभव तेरच्या बॅटमधून आला आहे, परंतु पाहूयात चौकार हॅट्रिक तर त्याची कंप्लीट झाली, परंतु या षटकातला विचार करायला गेलं तर आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. एक वाईड आला होता साहिलचा, प्रेशराईज क्रिकेट साहिल पहिल्याच गोलंदाजीवरती. आणखी एक चांगला फटका यावेळी अगदी दिशा दिली आहे. डीप एक्स्ट्राचा खेळाडू बॉल खाली येईल, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट जरूर होतील. या 2 धावेच्या मदतीने 5 बॉलचा थरार संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 21 आकड्यावरती. 21 रनचा स्कोर बोर्ड विदाउट लॉस. सध्या मित्र म्हणेल मैदानात ती बॅटिंग चालू आहे, जमेची बाजू असेल. आणखी एक चांगला स्ट्रोक, यावेळी फक्त बॉलला पुन्हा एकदा सीमा देतोय, येतोय तो मोठा स्ट्रोक. षटकार जरूर आलाय. या षटकाराच्या मदतीने आता मात्र षटक क्रमांक 1 संपलाय. धावसंख्या जाऊन पोचले आहे 27 आकड्यावरती. 5व्या क्रमांकाचा बॉल जर सोडला तर साहिलच्या त्या बॉलवरती 2 धावा आल्या. एका बॉलवरती वाईड आला होता, त्याच्यानंतर बाकीच्या 5ही बॉलवरती मोठे 5 स्ट्रोक पाहायला मिळाले. 3 चौकार आणि 2 षटकार. वैभव तेरचे 1 साइडेड बॅटिंग, 1 मॅन आर्मी सध्या तरी पाहायला मिळतोय, कारण हे षटक त्याच्याच वाटेला पूर्णपणे पाहायला मिळालं आहे. आणि पहिल्या षटकात धावसंख्या पाहतोय बिनबाद 27 आकड्यावरती. आमचे जनमान ढवलेपाडाचे सुनीलजी केवणे उपस्थित झालेत. मी विनंती करेल अजयजी दिघे यांना की आपल्या शुभ असते आपण सुनीलजी केवणे यांना सन्मानित करायचं आहे. अगदी लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची एक ओळख आहे. फार चांगल्या स्पर्धा त्यांनी सुद्धा गाजवलेल्या आहेत. या दोनही बंधूंचं सातत्यपूर्ण आम्ही कौतुक करत असतो. एकीकडे सुनील असेल, दुसरीकडे सचिन. ढवलेपाडा टीमचं जे नाव आहे उंचीवरती नेण्याचं या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं. त्याला बाकीच्या खेळाडूंची सातत्यपूर्ण पाहायला मिळाली आहे, परंतु इथे सिंगल आली आहे. सांघिक कुड्यातलं दुसरं स्पेल हाताळलं जात आहे. गोलंदाज आपण पाहतोय विकी, आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. चांदई टीमने जरा बॅक टू बॅक 3 षटकार टोकले तर सरपंच सुनीलजी बागडे यांच्याकडून तब्बल 1500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. आणि एकीकडे संजयजी तेर यांचं 2000 रुपयांचं कॅश प्राईज. इथे आणखी एक षटकार आलाय. काय बॅटिंग चालू आहे मी तर म्हणेल, मला वाटतंय अगदी शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता वैभव थेरचा, इथे सुद्धा षटकार आलाय. म्हणजे अजूनही जर विचार करायला गेलं संजयजी थेर यांचं 2000 रुपयांचं कॅश प्राईज आणि त्याच्यानंतर सरपंच सुनीलजी बागडे यांचं 1500 रुपयांचं कॅश प्राईज, म्हणजे तब्बल 3500चा येणारा षटकार असू शकतो. हवाई हल्ला जरूर चढवलाय, परंतु आज षटकार फसतोय की काय. बॉल जातोय मात्र अगदी सीमारेषेलगत. थोडीशी माठ मात्र उंचीवरती साकारली वैभव तेरने, अन्यथा हा फटका षटकारात कन्वर्ट होण्यात वेळ लागला नसता. परंतु आलाय चौकार आणि याच चौकाराच्या मदतीने रणमशीन वैभव थेर धावसंख्या नेऊन ठेवतोय. तर मात्र 38 आकड्यावरती सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती 38 आणि वैभव तेरच्या धावसंख्येकडे जर पाहायला गेलं तर अगदी 36 धावांवरती वैभव थेरची पारी चालू आहे. अमितजी तुपे, मुकेशजी लबडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आज अमितजी तुपे यांनी अनुश्रेय 11 जयमान ढवलेपाडा टीमला पुरस्कृत केलाय. हे पॅकर लोकांच्या फार मोठ्या खेळाडूंवरती नजरा असतात. सांगायचं झालं तर प्रत्येक जण कोणता कसा खेळ करतो त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. साहिलजी कडाव सुद्धा उपस्थित झाले. त्यांनी सुद्धा आज ढवलेपाडावरती मित्र म्हणेल बाजी लावली आहे. चांगला फटका इथे सुद्धा आलाय चौकार. आज नवंडे टीम मैदानातून काय घेऊन जाणार तर मित्र म्हणेल अगदी जयशंकर चांदई टीमच्या विरोधात हा सामना आम्ही कसा खेळलाय त्याचा अनुभव त्यांच्या पदरी जरूर येणार आहे.
यात काही शंका नाही आहे. कधीतरी स्पर्धा असते ना, कधीतरी कोणाला हरायचं असतं, कोणाला जिंकायचं असतं, परंतु यावेळी मात्र खेळ चांगला होणं अपेक्षित आहे. साहिलने चुकी केली, परंतु त्याच्यावरती विकीची सुद्धा चुकी. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळी वैभव थीर थांबायचं नाव घेत नाहीये. मी तर म्हणेल राज गोरेंनी पहिल्या बॉलवरती जी लेग बायची धाव घेतली, सिच्युएशननुसार मैदानात त्यांनी क्रिकेट केला आणि वैभव थीरला पुन्हा एकदा संधी प्राप्त करून दिले. हे क्रिकेट असतं. सातत्यपूर्ण तुम्हाला परिस्थितीनुसारच क्रिकेट खेळावा लागतो. दोन्ही खेळाडूंची दाद जरूर देईल, कारण राज गोरेला सुद्धा माहिती आहे की वैभव थीरच्या बॅटमधून सध्या धावा येत आहेत. थोडंसं थांबवलंय संजय तेर. आपल्याला सुद्धा विनंती, आपण स्थानपन्न व्हा, कारण मुद्दाम मी सन्मान थांबवलाय. सुनीलचा सन्मान घेण्याचं कार्य वेगळं आहे, कारण पुढची मॅच त्यांची असू शकते. चांगला फटका आणि इथे फटका फसलाय. यावेळी परतावा लागेल वैभवला. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. असं वाटलं होतं की अर्धशतकी केली, मैदानात साकारेल वैभव, परंतु इथे मात्र फटका फसला. आणि अगदी आपण पाहायला गेलं तर गल्लीतला खेळाडू कोणतीही चुकी करताना दिसून येत नाहीये, ज्याने मात्र टिपलाय झेल आणि लागलाय पहिला झटका. अनुश्रेयला भाणे जयशंकर माफी असावी, जयशंकर चांदई टीमला यावेळी पहिला झटका जरूर लागलाय. 46 वरती बाद झालाय वैभव. हा चौकार जर आला असता तर मला वाटतं अर्धशतकी केली पाहायला मिळाली असती. थोडं वेट अँड वॉच करायचं होतं, परंतु असो, क्रिकेट आहे. सातत्यपूर्ण शामिल आणि सरडासारखा रंग बदलणारा खेळ पाहतोय आपण. पाहतो ना की अगदी म्हटलं जातं की जितक्या छटा इंद्रधनुला पाहायला मिळत नाहीये, तितके रंग क्रिकेटच्या मैदानावरती आपण अनुभवतो. मंगेशजी प्रभाकर चव्हाण यांच्याकडून मात्र पारितोषिक लागलं जात आहे. येणाऱ्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 3 षटकार जर आले तर मात्र या ठिकाणी 1000 रुपयांचं कॅश प्राईज मंगेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून. चला विनंती करेल, मला वाटते महापोली टीम इथे उपस्थित झालेली आहे आणि त्याच्या विरोधात जनमान डवलेपाडा, दोन्ही टीमचं कॅप्टन या आपण. समीर सोमणे फार मला वाटते सेकंड इनिंग पण साकारून आले वाटतंय. सेकंड आले होते लवकर, परंतु सेकंड करून आले वाटतंय असं वाटायला लागलं आता. इथे मात्र आलाय षटकार. सुरुवात चांगली आहे, सुहास गोलंदाजी मार्क वरती आहे, परंतु इथे बॅटिंग लाईन वरती प्रश्नचिन्ह जरूर निर्माण झालंय. बॉल पाठवा मैदानात. चला मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्या, राहू द्या ऑफिशियल. सुहासच्या गोलंदाजीवरती सुद्धा षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे सिंगल जरूर येईल. मंगेश वनडाऊनच्या विकेटवरती पाहायला मिळालाय, परंतु एकीकडे पाहायला गेलं तर वैभव तेरने जे कार्य करायचं होतं ते अचूक केलं आहे, ज्याने मात्र अगदी 11 बॉलचा सामना केला. 5 चौकार आणि 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 46 धावांवरती तो बाद झाला. जमेची बाजू जयशंकर चांदई टीमसाठी मैदानात. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी डीप एक्स्ट्राच्या डोक्यावरून, परंतु इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकती आहे 57 आकड्यावरती. अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर कालच्या रचनेमध्ये हा आकडा पाहायला मिळत नव्हता, जो 51-52 पर्यंत पोहोचला होता. 51 टार्गेट होता, परंतु आज मात्र या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेतली आत्तापर्यंतची हायेस्ट धावसंख्या पाहायला मिळते जयशंकर चांदईच्या माध्यमातून. परंतु आता चांगला बॉल
ज्या बॉलच्या शोधामध्ये होता नावंडे टीम, तो बॉल मात्र मैदानावरती आलाय. डॉट बॉलची सांगत आहे. पहिला डॉट बॉल येतोय. एक विकेटच्या स्वरूपात आला होता वैभव थेरला, जिथे झेल टिपली होती, परंतु इथे फटका जरूर फसलाय. फॉलो थ्रू मध्ये टिपला जाईल झेल, यात काही शंका नाही. परतावं लागेल बॅटर मंगेशला. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. दुसरा हादरा लागतोय जयशंकर चांदई टीमला. नावंडे टीम सध्या मी तर म्हणेल धावसंख्येच्या गर्त अंधाऱ्या छायेत आहे, कारण इथे मोठी धावसंख्या जयशंकर चांदईने आपल्या धावपलकावरती घेतली आहे. वैभव तेरचं योगदान परफेक्टली पाहायला मिळालं, परंतु त्याच्यानंतर एक फटका चुकला. परतीचा प्रवास त्याला करावा लागला. त्याचा परिणाम धावसंख्येवरती जरूर आला आहे. एक षटकार आला होता तो राजगोरीच्या बॅटमधून. आता मंगेश 3 बॉलमध्ये अगदी 2 धावा कमावल्या संघासाठी, परंतु थोडंसं योगदान कमतरतेत पाहायला मिळालं. आणि आता बॅटर सध्या चिराग आपण पाहतोय. जयशंकर चांदई टीमची जसं आपण म्हणतो ना का यंग टॅलेंटची सातत्यपूर्ण या सीझनमध्ये चर्चा आहे, परंतु चर्चा मात्र सातत्यपूर्ण रंगली गेली असेल तर चिराग कोलंबेची. इथे चांगला फटका चिरागच्या बॅटमधून आणि आणखी एक झेल टिपला जातोय. हॅलो, दरम्यान अगोदर चिरागच्या अगोदर जो झेल टिपला होता मंगेशचा, मला वाटतंय त्याच्यासाठी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी इंटरनेट सेवा पुरवण्यात आलेले दिघे इंटरनेट सेवा, स्वप्नीलजी दिघे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. बॉलर होते, मला वाटते गोलंदाजचा सुहासनेच तो झेल टिपला होता, त्याच्यासाठी मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. सामना संपल्यानंतर सुहास ते घेऊन जायचंय. सुहासला मात्र मिळालेत 500 रुपयांचं कॅश प्राइज स्वप्नीलजी दिघे यांच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा प्लीज, आयोजकांना थोडीशी बाकीची पुढची कामे आहेत. आता हेच शुद्ध मराठीत बोलावं लागेल. प्रफुल्लजी भोईर आमचे युवा उद्योजक, स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा मनस्वी स्वागत. राकेशजी दळवी. चर्चा सातत्यपूर्ण होणारा गतवर्षीच्या वॉर रूमची. फटका सजवलाय, परंतु इथे मात्र फळीची कडा सिंगलच पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने मात्र टोटल काहीशी पुढे सरसावती जाऊन पोहोचले 58 आकड्यावरती. पहा, वैभव तीरची विकेट गेल्याच्या नंतर केवळ राजगुरीच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला होता. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहतोय की जसं मंगेश आला तो बाद झाला, चिराग आले पहिल्याच बॉलवरती बाद झाले, आणि ऋतिक आता बॅटिंग लाईनवरती आहेत, परंतु राजगोरे अजूनही मैदानावरती आहे. म्हणजे विचार करावा लागेल संधी कितपत येते आहे आणि त्याच्यानंतर फटके कितपत रंगले जातील, ही फार गरजेचं आहे. जयशंकर चांदई टीम आपण पाहतोय. चांगला फटका आहे यावेळी ऋतिकच्या बॅटमधून. दिशा दिली, धावतोय पळतोय, परंतु बॉलला मात्र अडवू शकत नाही आहेत. इथे येतोय ऋतिकच्या बॅटमधून खणखणीत चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतीये. बासष्ट धावा आहेत. लागलं का ते पहा पहिलं. लागला असेल तर बाहेर व्हा प्लेयर, कळकळीची नम्र विनंती आपणास. अगदी रेडी पोझिशनमध्ये तुम्ही राहा. आपण या इनिंग ब्रेकला अगदी जाणार आहोत महत्त्वपूर्ण कार्यक्रमाकडे. चला स्पीडअप करा आपण. इथे आलाय आणखी एक खणखणीत षटकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अगदी चांगला परफॉर्मन्स राहिला आतापर्यंत तरी जयशंकर चांदई टीमचा.
68 धावा धावफलकावरती आहेत. 68 रनचा स्कोर बोर्ड. इथे 2 धावा जरूर येतील. ऑफिशियल या षटकानंतर सामना थोडा थांबवला जाईल, याची नोंद घ्या. 70 धावा धावफलकावरती आहेत. 70 धावा आपण इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय. पायातला बॉल होता परंतु त्याच्यावरती मात्र सिंगल जरूर येईल. 71 धावसंख्येचा आतापर्यंत पाठलाग, 4थं षटक. आणि या षटकातला आपण जर पाहायला गेलं तर आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. त्यानंतर सामना थोडा आपण थांबवणार आहोत. षटक संपलाय, थोडा सामना थांबवायचा आहे. बाकीच्यांना विनंती तिथेच थांबा आपण. इथे आपण जाऊयात महत्वपूर्ण कार्यक्रमाकडे. अर्थातच मित्रांनो, आज आमचे अजय दिघे यांचे काका संजय काका दिघे यांचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आपण या मंचावरती सेलिब्रेट करतोय. चला फटाक्यांची आतिषबाजी. संजय काका दिघे यांचा वाढदिवस आज आपण या मंचावरती साजरा करतोय. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2026 आणि पर्व तिसरे या स्पर्धेचं दुसरी रजनी आपल्या भेटीला आल्या आणि इथे संजय काका दिघे यांना वाढदिवसाच्या देऊया लाख लाख शुभेच्छा. डीजे मास्टर हॅलो. अर्थातच संजय काका दिघे तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत. आमचे स्वप्नीलजी दिघे, दिघे इंटरनेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून या शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छांचा मनस्वी स्वीकार. अगदी लाख लाख शुभेच्छा त्यांनी सुद्धा तुम्हाला दिल्यात. या आयुष्य दीर्घायुष्याकडे जावो हीच प्रत्येकाची इच्छा आहे आणि अशीच सातत्यपूर्ण स्पर्धा या मंचावरती घडत राहो. चार षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 71 या आकड्यावरती. शेवटचं षटक आहे, काय घडेल ते माहित नाहीये परंतु शेवटचं षटक आपण पाहणार आहोत.
चला फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी थांबवलेली आहे. अर्थातच पुन्हा एकदा या मंचावरून देऊयात संजय काका तिघे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपण शतायुषी व्हा हीच या व्यासपीठातर्फे एक सदिच्छा व्यक्त करतो आणि अशीच स्पर्धा सातत्यपूर्ण आपल्या माध्यमातून घडत राहो. आणि जाऊयात मॅचकडे जिथे मात्र 71 धावांचा पाठलाग 4 षटकांमध्ये पाहायला मिळाला आहे आणि अद्याप आपण पाहतोय शेवटचं षटक बाकी आहे. हायेस्ट धावत संख्या अद्यापर्यंत या स्पर्धेतली पाहायला मिळाली आहे. सुहासने या ठिकाणी जर हॅट्रिक ठोकली तर त्यांच्यासाठी नक्कीच पारितोषिक येऊ शकता, परंतु ती विकेट हॅट्रिक आहे. सुहास आलाय गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय ज्याने शेवटच्या क्षणी 2 विकेट नोंदवल्या होत्या षटक क्रमांक 3 मध्ये. इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सुरुवात आपण पाहतोय स्वच्या षटकामध्ये. दरम्यान आपण पाहतोय अगदी उद्याच्या रजनीमध्ये एक पर्वणी जरूर पाहायला मिळेल. स्वप्नेशजी दिघे इंटरनेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून प्रत्येक डॉट बॉलला उद्या 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, काय घमासान. खरं म्हणायला गेलं तर अगदी ताकदवन मी तर म्हणेल शरीराला झोकून देत असताना दिलेला हा मोठा प्रहार. अगदी येतोय तो खणखणीत षटकार. फलकावरती अद्याप लागल्यात. प्रफुल्लजी भोईर यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 500 रुपये आलेत. मनस्वी आभार. चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळत होती. अगदी सुहासने तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं मोमेंटम ब्रेक केलं होतं जयशंकर चांदई टीमचं धावसंख्येचं, परंतु इथे मात्र आता मोठी फटकेबाजी येते. विकेट सुद्धा आली आहे. षटकाराच्या नंतर परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय राज घोरेला, कारण धावसंख्या आपण पाहतो 79 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही विचार करायला गेलं तर 3 बॉल शिल्लक आहेत. वाटत होतं थोडंसं या बॉलवरती मोठा फटका आला तर शतकी केली साकारेल का जयशंकर चांदई टीम, परंतु आता मात्र थोडंसं वंचित सुद्धा राहू शकतात. परंतु क्रिकेट एखादी गोलंदाजाची चुकी जयशंकर चांदई टीमच्या आणखी पत्त्यावर पडू शकते. युवा उद्योजक सुनीलजी लाड आणि बंटी लाड यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. सहजरित्या पक्षी जाल्यात अडकलाय. यावेळी परतावं लागतंय आतिशला सुद्धा. नावंडे टीम जर विजयी झाली तर अटला आणि सागर यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. नावंडे टीमसाठी पारितोषिक आहे. धावसंख्येच्या संकटात मी तर म्हणेल नावंडे टीम आता सापडलेली आहे, कारण एकीकडे आता सेकंड इनिंगमध्ये इतका प्रहार त्यांना मैदानात चढवावा लागणार आहे की प्रत्येक चौकार आणि षटकाराचीच भाषा त्यांना मैदानात करावी लागेल. अमोल हडप यांच्याकडून सुद्धा म्हणजे तब्बल अटला सागर आणि अमोल हडप 5000 रुपयांचं कॅश प्राइज नावंडे टीमसाठी असेल जर नावंडे टीम मैदानात विजयी झाली. ऑन हॅट्रिक बॉल सध्या आपण पाहतोय विकेट हॅट्रिकच्या कगारवरती. चांगला बॉल. साहिलने मात्र खरोखर मित्र म्हणेल नावंडे टीमला मैदानात अगदी टिकवून ठेवलाय.
चांगली स्पेल आता आले, षटकार जरूर आले होते, परंतु त्याच्यानंतर विकेटसुद्धा साहिलच्याच गोलंदाजीवरती सातत्यपूर्ण पाहायला मिळाल्या. जवळजवळ तिसऱ्या षटकात आल्या दोन शेवटच्या बॉलवरती आणि इथे सुद्धा 2 विकेट त्यांनी नोंदवल्यात. आणि आता एक रनआउटची, म्हणजे सगळ्याच टोटल जर विकेट पाहायला गेलं आत्तापर्यंत इनिंगमध्ये तर त्या संपूर्णपणे साहिलच्या नावावर आहेत. इथे फटका सजवलाय, बॉल आउट ऑफ दी पार्ट, षटकार. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळेल आणि धावसंख्या टोटल आता आपल्यापर्यंत येईल 85 आकड्यावरती. विजयासाठी 86 धावसंख्येची गरज आहे. आणि चला मी विनंती करेल अगदी महापोली आणि त्याच्या विरोधात अनुश्रेय इलेव्हन जर्मन डवलेपाडा टीम, ज्यांना पुरस्कृत केला आहे साहिल कडाव आणि अमित तुपे यांनी. असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल ढवळेपाडा. दोन्ही कॅप्टन मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. टॉस या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. संजय काका दिघे ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. त्यांच्या शुभ हस्तेच टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महापोली टीम एका बाजूला भिवंडी तालुक्यातून ठाणे जिल्ह्यातून या टीमने प्रवास केला, दुसऱ्या बाजूने अंबरनाथ तालुक्यातील ढवळेपाडा संघ या ठिकाणी असेल. टॉस केला जातोय, हेड या ठिकाणी कॉल केलाय. इट इज हेड. यस, टॉस जिंकला टीम ढवळेपाडा. फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. दोन्ही टीमना भरपूर साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देऊया. संजय काका दिघे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि त्यांना विनंती असेल की आपण विराजमान व्हावं. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज टीम अनुश्रेय इलेव्हन ढवळेपाडा won the toss and they have decided to ball first. Thank you so much. निवृत्ती बागडे आणि दिनकर कोलंबे एवन जोडी यांच्याकडून एक पारितोषिक लागलं जात आहे. जयशंकर चांदाई टीम जर विजयी झाली तर अगदी ही जी उल्हास नदी चांदाईपर्यंत वाहते त्या उल्हास नदीच्या तटावरती उद्या जोरदार पार्टी त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. नावंडे ग्रामपंचायत सदस्य समीरजी हडप, अमोल हडप आणि आटला हडप यांच्याकडून जर नावंडे टीम विजयी झाली 10,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. क्या बात आहे, पारितोषिकांची खैरात आहे. मी म्हटलं ना, आमच्या स्वप्नील दिघे साहेबांनी केली सुरुवात आणि इथं आता त्या सुरुवातीवरती उंची गाठताना दिसून येत आहेत. चला मॅच कडे आपण वळणार आहोत. या आवाज ऐकूया आता. चला आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, जिथे आवाज ऐकूयात.
तो मात्र मानजी मनोर यांचा. धन्यवाद संदीपजी बोराडे सर. उपस्थित सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि क्रीडा रसिकांचं मी समालोचक मानस मनोरे, कैलासवासी रवींद्र किसन दिघे चषक 2026 मध्ये स्वागत करतोय. इथे पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात होत असताना पहिला बॉल आणि 4 धावांसाठी आलाय चौकार. जयशंकर सांदे आणि त्यांच्या अगेन्स्ट नावंडे टीम या ठिकाणी फाईट करते. या पहिल्या फेरीतील ही दुसरी मॅच आहे. परंतु बघा, जे लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचले गेले होते ते लॉट्सनुसार मात्र आपण या मॅचेस आज सुरू केल्या नाही. त्याची काही कारणं आहेत, परंतु जेव्हा दुसरी फेरी सुरू होईल तेव्हा त्या लॉट्सप्रमाणेच मॅचेस असतील. व्यासपीठावरती जर षटकार कोणी ठोकला या मॅचमध्ये तर त्याच्यासाठी दिघे इंटरनेट सर्व्हिस स्वप्नीलजी दिघे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज. बघा, पारितोषिकांची बरसात पाहायला मिळतीये. खरं तर लॉट्स प्रमाणे ही पहिल्या फेरीची तिसरी मॅच असायला हवी होती, जी सध्या तरी आपण दुसरी खेळतोय. परंतु दुसऱ्या फेरीमध्ये जेव्हा 2 संघ विजयी संघ जातील तेव्हा ते लॉट्स प्रमाणेच असतील. सुनीलजी पवार यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकार जो कोणी बॅटर या मॅचमध्ये लगावेल त्याच्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज. क्या बात आहे. चला, काही match च्या क्षणातच दिशेने आपण जाऊया. पाहतोय ऑन साईडला बॉल, आडव्या बॅटने घुटना टेक आणि सिक्सर टेक. वाडी श्लोंग ऑन बाउंड्रीला क्लिअर करताना हवाई हल्ला षटकार. कर्जत तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट टीम जयशंकर सांधे असले आणि जरी त्यांनी 85 धावा केल्या असल्या तरी आमच्याकडे त्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता आहे आणि ते दाखवलं या 2 खेळाडूंनी. करण आणि त्यांच्या समवेत आदेश ओपनिंग बॅटरच्या भूमिकेत टीम नावंडीकडून आणि धावा झाल्या त्या 11 ऑन द बोर्ड. यावरचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटनेच मारायचा होता. स्लॉक स्वीपचा प्रयत्न, बॉल मात्र ठप्पा पडला. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता. लाईन लेंथ या ठिकाणी ओळखूच शकले नाही आहेत आणि त्याचाच कारण आहे की डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ऋतिक P1च्या पहिल्या मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जयशंकर सांधे टीमकडून पाहायला मिळत आहेत. आखू टप्पाचा बॉल पूल बांधलाय. पॉवरफुल बॉलला केलंय हुक. 6 धावा केल्यात बुक. आलाय षटकार. थँक इट इझी. मॅच वन साइडेड अजिबात होणार नाहीये. सुरुवात दमदार झाली. अ गुड स्टार्ट लीड्स टू द ग्रेट सक्सेस, जे समालोचनामध्ये मी बऱ्याच वेळा सांगितलंय. आणि मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दोन्ही खेळाडू बरसले जात आहेत. करण यांचा विचार केला, वैयक्तिक 2 समीरजी बॉल अडप माणस थोडं थांबतो. अटला अडप आणि अमोल अडप यांच्याकडून मात्र षटकार हॅट्रिकसाठी 5000. मला वाटते माणस 2 षटकार आलेत का? सिंगल आलाय ना? ओके. 2 षटकार पाहायला मिळाले होते. मध्ये 1 बॉलचा गॅप होता, कारण एक तो डॉट चेंडू मध्ये आला होता, त्याच्यामुळे ते सलगचे नसणार आहेत. खरं तर धावफलकावरती जर आपण विचार केला तर 5 बॉलचा खेळ मात्र इथून संपला आहे आणि ऑन द टोटल 17 धावा 86चा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही विजयासाठी एकूण 70 धावांची गरज आहे. उर्वरित 25 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी असेल या दुसऱ्या सत्रामध्ये. चांगलं प्रत्युत्तर दिलंय. मी नेहमी म्हणत असतो, क्रिकेटच्या खेळामध्ये जर तुमच्यावरती केले असतील वार तर तुम्हाला करावे लागतात पलटवार, आणि ते पलटवार मैदानाच्या आतमध्ये करताना करण आणि त्यांच्या समवेत आदेश हे 2 खेळाडू पाहायला मिळतील. 5 बॉलचा खेळ संपलाय. सुरुवात चांगली. 17 ऑन द बोर्ड. पुढे सरसावल्यात स्टेप आउट पद्धत आली, त्याचा वापर. मोबाईलचा नेटवर्क, क्रिकेटचा फुटवर्क आणि फलंदाज आदेशचा क्लास. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार.
धन्यवाद डीसी ऑपरेटर. पहिल्या P1च्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्ले पॉवरफुल हिटिंगसाठी असतो आणि ती पॉवरफुल हिटिंग बोथ बॅटर्स करण आणि आदेश दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. करणने म्हटलं की सुरुवात हम करेंगे, पण आदेशने सांगितलं खतम मैं करूंगा. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 21 रन्स विदाउट लॉस ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 86चा पाठलाग करायचा. सुरुवात कशी करावी तर नावंडे टीमच्या दोन फलंदाजांसारखी करावी. 21 धावा ऋतिक यांच्या अगेन्स्ट टीमच्या फ्रंट लाईन बॉलरला डिस्ट्रॉय केलं पहिल्या षटकामध्ये आणि इथून दडपण असेल येणाऱ्या गोलंदाजांवरती. 21 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथून संपला. 21 धावा झाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर परिवर्तन केलं गेलं. चिराग यांना आमंत्रण दिलं जाईल P2च्या सेकंड पॉवर प्लेच्या षटकासाठी. जेडे 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर इंटू द बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळतात आणि सुरुवात करतील पंचांची लेफ्ट हँड साईड राईट आर्म ओव्हर. पहिला बॉल पहिलाच बॉल बॅकफूटवरून पावचंद्र हिट केली होती. एक्झिक्युशन प्रॉपर झालं नाही आहे. एक धाव मात्र या चेंडूवरती मिळाली. खरंगत केला बॉल मिड विकेटच्या झोनमध्ये आणि या चेंडूवरती एक धाव या ठिकाणी येते आहे. चांगला पॅटल या दोन टीमच्या दरम्यान मात्र पाहायला मिळत आहे. जेव्हा जयशंकर सांधई टीमने धावा बनवल्या होत्या 85 स्कोर कार्डवरती, बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटलं की कदाचित ही मॅच एकतर्फी होते की काय, पण नावंडे टीमने सांगितलं आहे आमच्यामध्ये खरं तर कमबॅक करण्याची ताकद आहे, लढाई करण्याची क्षमता आहे आणि तेच चित्र पाहायला मिळालं. टप्पा पडला, बॉल खाली द्यायला. सन्माननीय अमोलजी हडप आणि समीर हडप साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत असेल. डॉट बॉल या ठिकाणी मात्र जाताना पाहायला मिळेल. हॅलो ऑफिशियल थोडं थांबा. आपण ऑफिशियल मॅच थांबेल. यस थँक्यू डीसी, थँक्यू. ज्या क्षणाची आतुरतेने आपण वाट पाहत होतो तो क्षण मात्र जवळ आला. अर्थातच आपण पाहतोय अगदी दिलदार नेतृत्व, डॅशिंग नेतृत्व, कर्जत नगर परिषदेचे दमदार नगरसेवक आदरणीय संकेतदा भासे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून संघर्षमय स्वागत. अजयजी दिघे यांच्यावरती असलेलं प्रेम मात्र त्यांना या मैदानात घेऊन आलंय. थोडी पुढे जाईल, त्या एंट्रीतून जरा बाहेर जाऊ द्या. मॅच एकीकडे ऑन होईल. आपण पाहतो एकीकडे नावंडे टीम आणि त्याच्या विरोधात आपल्याला जयशंकर चंदई टीम सातत्यपूर्ण पाहायला मिळते. मैदानात आपण पाहतोय पाठलाग मात्र या ठिकाणी धावसंख्येचा जाऊन पोहोचलाय 22. हॅलो हॅलो चेक. समीरजी हडप यांना विनंती, आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. अगदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. संकेतदा भासे दमदार नगरसेवक, कर्जत नगर परिषदेचा कायापालट करण्याचं हे नेतृत्व आज या मंचावरती जरूर पाहायला मिळत आहे. आणि आज अजय दिघे यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने आयोजलेली स्पर्धा कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2026 आणि या स्पर्धेमध्ये आदरणीय संकेतदा भासे यांचं आगमन, परंतु या आगमनाचं स्वागत केलं आहे ते अगदी गोलंदाजाने आणि झेल टिपलाय नितीश भोईरने. संपवलाय तो मात्र बॅटरचा खेळ. यावेळी मात्र विकेट गमावली आहे. धक्का तंत्र 1. पहिल्या षटकामध्ये मोठ्या धावा आल्या. बॅक टू बॅक 3 षटकार जर या ठिकाणी ठोकले तर संकेतदा भासे कर्जत नगर परिषदेचं दिलदार नेतृत्व
यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राईज. आणि बॅक टू बॅक 3 विकेट जर नोंदवल्या तर त्याच्यासाठी सुद्धा संकेतदादा भासे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राईज. हे थांबणार नाहीत. मी म्हटलं हे उशिरा का आले त्याचं कारण हे असं आहे, हे बाजूचे जे शिलेदार आहेत ना हे आता फार कामगिरी चोख बजावताना दिसणार आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल यावेळी पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज चिरागला अनुभवतोय. मी म्हटलं होतं मानस फार मोठी चर्चा करूयात, परंतु बॅटिंग लाईनने चिरागने थोडं नाराज केलं. आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं ना तर अगदी स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक बदलापूरमध्ये जो गाजला त्याचा मालिकावीर म्हणून अगदी चिरागकडे पाहिलं गेला आणि सक्सेस ठरला. आणि या जयशंकर चांदेला उंची गाठताना दिसून आलाय. या बॉलवरती विकेट आली किंवा षटकार आला तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज आदरणीय संकेतदादा भासे यांच्याकडून. हे फार महत्वाचं आहे. यस बरसात आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल आलाय. चिराग यांची चांगली गोलंदाजी, 5 बॉल डिलिव्हर्ड करत असताना फक्त एकच धाव आणि त्याच्यामध्ये 1 विकेट त्यांनी मिळवली आहे. फलंदाजांना अक्षरशः थांबवलाय. ओपनिंग पेअर ब्रेक केली, ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि त्याच्यानंतर मात्र धावांवरती अंकुश लगावला गेलाय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधला अक्रॉस लाईन फिरून मारण्याचा प्रयत्न बॅकफूट वरती गेले होते. ऑन साईडला फटका, इथून मात्र एक्झिक्यूट झाला नाही. बॅट बॉलचा संपर्कच नाहीये. विदाऊट कनेक्शन, नो रिॲक्शन आणि त्याच्यामुळे मात्र आलेला डॉट बॉल. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 5,86,000 धावा झाला. 2 बोर्ड 22 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. समीकरण जर पाहिलं तर येणारे बॉल मात्र बाकी आहेत 18 आणि विजयासाठी 64 धावांची गरज. अर्थातच मानस मगाचा जो झेल टिपला होता मला वाटतं नितेश भोईरने, त्यांच्यासाठी अगदी 500 रुपयांचं कॅश प्राईज आलंय. अर्थातच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी इंटरनेट सर्व्हिस पुरवण्यात आलेले ते आदरणीय स्वप्नीलजी दिघे यांच्याकडून नितेश भोईरच्या कॅचसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. सामना संपल्यानंतर नितेश ते घेऊन जायचं आणि अर्थातच आदरणीय संकेतदादा भासे मंचावरती आले ना एक नवचैतन्याची लाट सुद्धा पाहायला मिळाली. येणाऱ्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. कर्जत नगर परिषदेचे गटनेते आणि दिलदार नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे संकेतदादा भासे यांच्याकडून हे पारितोषिक लागलं गेलंय. क्या बात आहे. संकेतदादा भासे साहेब पारितोषिकांची बरसात आल्या त्यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच पाहायला मिळाली. यंदाच्या वर्षी कर्जत प्रीमियर लीग देखील आपण जोराशोराने पाहिली होती आणि संकेतदादा भासे साहेबांचं महत्त्वाचं योगदान त्याच्यामध्ये सातत्याने या ठिकाणी आपण पाहिलं होतं. कर्जत नगर परिषदेचे डॅशिंग नगरसेवक आदरणीय संकेतदादा भासे साहेब या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मंगेश षटक क्रमांक 3ला घेऊन तयार झालेत. 18 बॉल आणि विजयासाठी 64 गरज आहे. 3 बॉल 3 षटकारांसाठी संकेत शेठ भासे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. यावरचा चांगला बॉल फुलर लाईन टप्पा पडला. एक्स्ट्रा राईज अतिरिक्त उसीने मात्र फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना पाहायला मिळेल. जयशंकर चांदई टीम पहिल्या ओव्हरमध्ये जरी 21 गेल्या असल्या तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 1च धाव दिली. ही ताकद आहे या टीमची, दहशत आहे या टीमची. चांगला खेळ करत असताना मैदानामध्ये यावरचा बॉल ऑन साईडला फिरून मारलाय. गॅप मोठा आहे क्षेत्ररक्षकासाठी. लॉंग चेस, बॉल थांबला नाही, चाललाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. डीजे थोडं थांबाच तुम्ही. थँक्यू. अमर हडप यांच्याकडून मात्र बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. आणि समीरजी हडप यांच्याकडून सुद्धा चांगला फटका आहे, परंतु इथे बॅक टू बॅक 2 विकेट जर आल्या तर त्यांच्यासाठी मात्र तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राईज कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय संकेतदादा भासे यांच्याकडून. क्या बात आहे. मी म्हटलं ना मानस अगदी अगोदरची मॅच शांततेत गेली, परंतु इथे जसं पाहुण्यांचं आगमन झालं मॅच मात्र मैदानात तप्त झाले. थोडंसं लेट आले खरं म्हणायला गेलं तर. फुल टॉस बॉल आहे इथे. चांगला स्ट्रोक. फुल टॉस वर फुल टोल वसूल करणारा फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोपचा आणखीन एक 4 चौकार.
यस यस, थँक्यू थँक्यू. या बॉलवरती जर चौकार आला तर संकेतदादा भासे यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयांचं कॅश प्राइज. एक चौकार तर आलाय, दुसरा चौकार आला तर 2,000 रुपयांचं कॅश प्राइज. हुशार आहे गोलंदाज खरं म्हणायला गेलं तर. त्याने बॉल अगदी पसवा फेकलाय, कारण अगोदरच्या बॉलवरती चौकार कसा अर्जित केला हे मात्र चांगलं माहीत होतं. आणि त्याच्यानंतर मात्र मंगेशने एक जादुई कांडी मैदानात फिरवले. सरळरित्या बॉल फेकला होता, खरं म्हणायला गेलं तर अगदी दिरंगाई झाली बॅटरला ऑफचा बॉल ऑन साईडला घेण्यासाठी. त्याच्यानंतर हा फटका फसला. 54 धावेंची मला विजयासाठी मात्र आता गरज असेल. ऑफ साईडला चांगला स्ट्रोक आहे हा. बॉल गॅपमध्ये क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक, मस्तकावरती दस्तक देणारा आणखीन एक 4 धावेचा मायटी 4 चौकार. तीन ओव्हर झाल्या नंतरच्या बॉलला, नंतरच्या ओव्हरला येतो स्ट्राइक रोटेट होतं. चौकार कोणी मारला आता? तो आला का आठवण कर. हा, मला वाटतं हे गाणं ज्यांनी रचलं होतं ते सुमित जाधव. अगदी गाण्याने धुमाकूल घातला खरं म्हणायला गेलं तर संकेत दादांच्या. आणि हे गाणं लोकप्रियतेच्या शिखरावरती जरूर पाहायला मिळालं. असं वाटत नाही की एखाद्या राजकारण्यावरती गाणं चित्रित केलंय, परंतु अगदी हल्दीला जर वाजलं ना तर याच्यावरती ठेका चांगला मजबूत धरता येतो. 12 बॉल या ठिकाणी बाकी आहेत आणि विजयासाठी 50 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिला 25.00 ची सरासरी या ठिकाणी मात्र या दोन फलंदाजांना मेंटेन करायची आहे. विकी आणि करण ही जोडी पाहायला मिळते. आदरणीय राकेश हडप साहेबांकडून सलगच्या 3 बॉल 3 चौकारांसाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती मात्र कर्जत तालुक्यातील स्टार ऑलराऊंडर या टीमचा हार्दिक पांड्या, वैभव थेर. यावाचा बॉल ब्लाइंडेड फटका, लाईन लेंथ ओळखू शकले नाही, अंथाथून स्ट्रोक खेळायचा होता. बॉल मात्र शरीरावरती या ठिकाणी आदळला गेला आणि पंचांचा लेग पायचा या ठिकाणी इशारा आलाय. एक धाव होती. एक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नाही, दिल्ली दूर अस्त करवायगा. चौकार षटकार तुम्हाला विजयाच्या समीप नेतील. ती फटकेबाजी मात्र इथून करावी लागेल. सूर्य जरी मावळला तरी तो पुन्हा उगवतोच. काळ कितीही कठीण असू द्या तो बदलतोच आणि ते बदलण्यासाठी प्रयत्न महत्वाचे आहेत. अक्रॉस लाईन पॅडल स्वीपचा प्रयत्न, अंपायर फिंगर गोस अप. LBW जावं लागेल माघारी. इथून दुसरा धक्का, फलंदाज बाद. दरम्यान जर विचार करायला गेला तर अगदी आता बॅक टू बॅक 3 षटकार जर आले नावंडे टीमसाठी तर तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल आदरणीय नगरसेवक संकेतदादा भासे यांच्याकडून. नावंडे टीम जर म्हणायला गेला तर 10,000 नाही, मी तर म्हणेल हे 3 षटकार जर आले तर नावंडे टीमच्या विजयाचे मार्ग सुरळीत असतील. हे फार महत्त्वाचं आहे, कारण आता पहा 4थं षटक प्रगती पथावरती आलाय. धावसंख्येचा एक उंच डोंगर आहे. गोलंदाजीत केलेल्या चुका आता बॅटिंगमध्ये भोगाव्या लागतात त्या नावंडे टीमला. जबरदस्त कामगिरी आहे यावेळी पाहायला गेलं तर. 10 बॉल विजयासाठी 49 ची मात्र गरज आहे. नेक्स्ट बॉल यावर चपड पायावरती आदळलाय. अपील मात्र इथून झालीच नाही. उत्साह पाहायला मिळाला नाहीये. पंचांचा लेग बायचा मात्र सिग्नल आलाय. एक धाव या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा मिळाली गेली. समीकरण मात्र आता कठीण होत चाललंय, कारण शेवटचे 9 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 48 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये हे 3 बॉल जे या षटकामध्ये बाकी आहेत महत्वाचे असतील. निवृत्ती बागडे आणि दिनकर कोलंबे यांच्याकडून मात्र पारितोषिक लागले गेले. खरं म्हणायला गेलं तर जयशंकर चंदई टीम जर विजयी झाली तर उद्या त्यांच्यासाठी मात्र अगदी त्याच चंदईच्या तटावरती जबरदस्त मोठी पार्टी पाहायला मिळेल नदीच्या तीरावर. हे फार महत्वाचं आहे. डॉट बॉल या ठिकाणी होऊन गेलाय. समीकरण आणखीन एकदा कठीण करणं. आता 8 बॉल 48 ची गरज. जवळजवळ 8 मध्ये 8 षटकार मारायचे आहेत. बॅकफुटला गेले. ऑन साइडला बॉल, खराब चेंडू आहे. पैर पे गेंद तो बाउंड्री की सैर पे गेंद आणि सीमा रेषेच्या पलीकडे हा आलेला चौकार, परंतु देर कर दी मेहरबा आते आते. धन्यवाद.
नक्कीच जबरदस्त गीत मात्र या ठिकाणी आपण ऐकलंय. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे दमदार कार्य सम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब यांचं मात्र गाणं या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं. या स्पर्धेचे म्हणून आधारस्तंभ म्हणून ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु इथे बॉल हवेत पकडली आहे कॅच आणि मात्र आता जयशंकर चांदे टीमच्या बाजूने असलेली मॅच, कारण इथे आणखीन एक विकेट जाताना पाहायला मिळेल. धक्का मिळालाय. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. विजयासाठी 44 धावांची गरज आहे. सन्माननीय अमोल हडप साहेबांकडून असून देखील पारितोषिक आहे. जरी हा सामना मात्र नावंडे टीम पासून दूर निघाला असला तरी सलगच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक अमोल हडप साहेबांकडून मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पण 6 मध्ये 44ची गरज. 6 बॉल 7 षटकार आले तरी 36 होतील, 44 होणार नाहीये. मॅच मात्र बरीचशी दूर या ठिकाणी निघून गेली आहे. ऑन साईडला मारलाय बॉल, परंतु आता किती जरी मोठी फटके आली तर या मॅचमध्ये काही अंतर निर्माण होताना पाहायला मिळणार नाही. कारण बॅटिंग करणारी टीम सुरुवात चांगली झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या, पण दुसरं षटक चिराग यांचं जिथे फक्त 1 धाव आली आणि त्याच्यानंतर नावंडे टीम पूर्णपणे बॅकफुटवरती आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळाली आहे. शेवटचं षटक अतिशयांच्या हातामध्ये. फिरून मारण्याचा प्रयत्न, स्टंप लाईनच्या बाहेरून हा बॉल आहे. पंचांनी सांगितलंय डाऊन द लेग साईड. 2 हात केले. समांतर करंट चेंडू होता अवांतर आणि अवांतरच्या बरोबरीने 1 धाव या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली. एका धावेच्या बरोबरीने 44 धावा या ठिकाणी मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जमा केल्या असताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉल बाकी आहेत. आणखीन एक बॉल बॅट फरले, कनेक्शन नाहीये. लगी तो छगी पण छगी नाही लगी. आणखीन एक टॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. संदीप बोराडे सर, सामना मात्र 1 साइडेड होतोय. जसा 1 साइडेड विजय मिळाला आदरणीय संकेत शेठ भासे साहेबांना विद्यमान नगरसेवक म्हणून, अगदी सामना पण तसा 1 साइडेड होतोय. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा वाईड लाईनच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा आम्हाला कळवतायत की हा अवांतर चेंडू आहे. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा सध्या तरी 45 या ठिकाणी मात्र झालेल्या आहेत. चला, अगदी या सामन्यानंतर आपण मानस लकी ड्रॉकडे जाणार आहोत आणि लकी ड्रॉसाठी विनंती करेल. चला ओम, आपण तो बॉक्स पुढे घेऊन या. चला, लकी ड्रॉ या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु संकेत शेठ भासे साहेब खरं ज्यांनी अगदी छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला पण अगदी जवळीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर खरं कोणही, मी मोठा नाही जरी मी विद्यमान नगरसेवक असलो तरी मी जमिनीशी जोडलेला माणूस आहे. कर्जतच्या विकासासाठी मला कार्य करायचं आहे. माझ्या कार्यकर्त्यांमुळे मी निवडून आलेलो आहे आणि त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांसोबत खरं प्रेमाचं आपुलकीचं नातं जपणारं हे प्रामाणिक व्यक्तिमत्व संकेत शेठ भासे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज त्यांचे सगळे कार्यकर्ते त्यांच्यासोबत उभे आहेत. त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही प्रेमाचं प्रामाणिकपणाचं नातं जपाल तर खरंतर लोकांचं प्रेम तुम्हाला आपोआप मिळेल. हे नेहमी आपण पाहिलेलं आहे आणि तेच चित्र संकेत शेठ भासे साहेबांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळालं. आमदार साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते आज व्यासपीठावरती आलेले आहेत. खरंतर अजय शेठ दिघे साहेबांवरती त्यांचं विशेष प्रेम आहे आणि त्याच्यामुळे ते आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. परंतु मॅच आता पूर्णपणे 1 साइडेड झाली आहे कारण या मॅचची हवा आता निघून गेलेली आहे. धावा आपल्याला 46 या आकड्यावरती स्थिरावताना पाहायला मिळत आहेत. फक्त फॉर्मॅलिटीज या मॅचमध्ये आता बाकी आहेत. नरेंद्र मस्कर यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत सागर हडप आणि अमोल हडप यांच्याकडून. सामना अजून बाकी आहे नरेंद्रचा, परंतु शुभेच्छांचा वर्षाव सुरुवातीपासून चालू झाला आहे.
शुभेच्छांचा स्वीकार करावा नरेंद्रजी मस्कर. डॉट बॉल या ठिकाणी मात्र नक्कीच पाहायला मिळाला. या डॉट बॉलच्या बरोबरीने सामना एकतर्फी. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती पण कोणतीच धाव नाही. डॉट बॉल आलाय आणि सामना जिंकलाय तो म्हणजे टीम जयशंकर चांदई संघाने. वेल डन, वेल प्लेड अँड मॅनी मॅनी कॉंग्रॅच्युलेशन. आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे आणि